नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय समजून घेत आहोत आणि या व्हिडिओ सिरीज मार्फत हा जो तुमचा विषय आहे अकाउंट, ह्या विषयाची सर्व थिअरी आणि सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम देखील शिकणार आहोत। त्यामुळे जे काही मी लास्ट व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या। त्या लास्ट व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर जे मी व्हिडिओमध्ये शिकवतो, ज्या नोट्स तयार करतो, या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपला टेलिग्रामला एक पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा एक चॅनल आहे, त्या चॅनलला जाऊन तुम्ही त्या व्हिडिओच्या PDF लिंक्स मिळवू शकता किंवा त्या PDF डाउनलोड करू शकता। तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपलं फेसबुकला पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचं एक पेज आहे, त्या ठिकाणी देखील काही आपण महत्त्वाच्या अपडेट्स देत असतो। तर त्या पेजला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला त्या अपडेट्स मिळत राहतील। त्याचबरोबर इंस्टाग्रामचं देखील पेजचं मी लिंक्स तुम्हाला दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट शिकणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे की लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो, तर लास्ट व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील काही बेसिक आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण शिकलो होतो। तर तो लास्ट व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्ही लास्ट व्हिडिओ बघा। त्याची जी लिंक आहे ती वर आय बटनमध्ये मी देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर आता आपण ह्या पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट समजून घ्यायला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, या फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट समजून घेण्यासाठी मी ॲडजस्टमेंटचं काय केलेलं आहे, ग्रुपिंग केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात कॅपिटलशी रिलेटेड ॲडजस्टमेंट जे आहेत त्यांचा एक ग्रुप केलेला आहे। समजा डेटर्सशी रिलेटेड ॲडजस्टमेंट असतील तर डेटर्सशी रिलेटेड ॲडजस्टमेंटचा एक ग्रुप केलेला आहे। ॲडजस्टमेंट ऑन असेट असेल, असेटशी रिलेटेड ॲडजस्टमेंट असतील तर त्या ठिकाणी केलेलं त्यांचा एक ग्रुप आहे। एक्सपेन्सेस संबंधितले ॲडजस्टमेंट त्यांचा एक ग्रुप केलेला आहे। तर तुम्ही ह्या ग्रुप वाईज जर ॲडजस्टमेंट लक्षात ठेवल्या तर तुमच्या त्या साहजिकच चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आता कोणताही वेळ न घालवता आपण सुरू करूया। पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघितला तरच तुमच्या ॲडजस्टमेंटशी रिलेटेड जेवढ्या काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर होणार आहेत। व्हिडिओ थोडासा जास्त कालावधीचा होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत आय होप तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट समजून येतील। तर बघा, पहिल्यांदा आपण कॅपिटल ॲडजस्टमेंट बघूया। कॅपिटल ॲडजस्टमेंट म्हणजे काय, ॲडजस्टमेंट रिलेटेड टू कॅपिटल। आता हे कॅपिटल म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या। मी एक साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये कॅपिटलची डेफिनेशन किंवा मीनिंग सांगण्याचा प्रयत्न करतो की ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल। ओनर्सचं बिझनेसमधले जे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, कॅपिटल असं म्हणणार। मग ओनर काय कॉन्ट्रीब्यूट करतो बिझनेसला, बिझनेसमध्ये ओनर कॅश कॉन्ट्रीब्यूट करेल, बिझनेसमध्ये ओनर गुड्स कॉन्ट्रीब्यूट करेल किंवा बिझनेसमध्ये ओनर असेट कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, इन काइंडच्या स्वरूपात कॅपिटल देऊ शकतो। मग हे सगळं ओनरने बिझनेससाठी जे कॉन्ट्रीब्यूट केलेले त्याला आपण कॅपिटल असं म्हणणार। आता हे समजून घेण्यासाठी अजून एक छोटीशी मेथड, छोटंसं उदाहरण मी देतो आणि त्यामार्फत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। की असं समजूया की हे आहेत पार्टनर, पार्टनरशिप फर्मचं समजून घेतोय, त्याच्यामुळे हे आहेत पार्टनर आणि ही आहे फर्म, ही आहे फर्म। आता हे पार्टनर म्हणजेच कोण झाले, बिझनेसचे ओनर झाले आणि बिझनेस, आणि आता फर्म म्हणजेच काय, हा बिझनेस आहे असं समजा। तर ह्या ओनरने काय केलेले, कॅपिटल दिलेले फर्मला म्हणजेच बिझनेसला। मग हे कॅपिटल दिलेलं आहे, कॅपिटल म्हणजे काय, पैसा किंवा असेट दिलेले आहे। याच्या बदल्यात ह्या फर्मकडून काहीतरी भेटावं, काहीतरी म्हणजेच काय, फर्मला झालेला प्रॉफिट त्यांना भेटणार आहे किंवा आपण त्याला म्हणूया जे कॅपिटल दिलेले, हे कॅपिटलची अमाऊंट जर त्यांनी बँकेत ठेवलेली असती तर त्यांच्यावर त्याला व्याज भेटलं असतं। मग हे पार्टनर काय करतात की त्यांची जी पार्टनरशिप डीड असते ना, जे कॅपिटल दिलं जातं त्या कॅपिटलवर व्याज भेटावं अशा पद्धतीची तरतूद किंवा अशा पद्धतीचा क्लॉज त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये टाकतात। म्हणजेच फर्मला पार्टनरला फर्मकडून ज्या गोष्टी भेटणार आहेत त्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। काय काय भेटतं फर्मला, पार्टनरला, तर बघा की पार्टनरने जे कॅपिटल दिलेले याच्या बदल्यात ते इंटरेस्ट भेटावं असं वाटतं पार्टनरला, म्हणजे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल।
ही एक ॲडजस्टमेंट होते की पार्टनरला जर इंटरेस्ट भेटलं, त्यांनी जी अमाऊंट ॲज अ कॅपिटल म्हणून फर्मला दिलेली आहे त्याच्यावर, तर ती इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्यानंतर जे पार्टनर फर्मसाठी जास्त काम करत असतील तर त्यांना सॅलरी दिली जाते. मग सॅलरी भेटावं अशा पद्धतीचा एक क्लॉज त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये टाकला जातो. एखादा पार्टनर काय करतो, फर्मची विक्री वाढवण्यासाठी, सेल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, तर जेवढा जास्त सेल तेवढं त्याच्यावर कमिशन भेटावं अशा पद्धतीचा क्लॉज त्यांच्या डीडमध्ये असतो. मग त्याला कमिशन म्हणणार, बोनस भेटावा असं वाटतं, अलाउन्स भेटावा असं वाटतं. त्याच्यानंतर एखादा पार्टनर काय करतो की कॅपिटल तर देतो, पण त्याच्याकडे ॲडिशनल जर अजून कॅश असेल तर ती ॲडिशनल कॅश देखील किंवा ॲडिशनल फंड देखील बिझनेसला देतो, पण तो कॅपिटल म्हणून देत नाही, तर तो काय करतो, ते ॲज अ लोन म्हणून देतो. मग हे लोन जे दिलेलं आहे एखाद्या पार्टनरने फर्मला, तर त्या लोनवर त्याला व्याज भेटावं, म्हणजेच इंटरेस्ट रिसिव्ह टू पार्टनर्स लोन, म्हणजे इंटरेस्ट भेटावं कशावर, लोनवर, तर ते इंटरेस्ट भेटणार आहे. आणि शेवटी काय आहे, फर्मला एवढं सगळं दिल्यानंतर फर्मने बिझनेस केला आणि बिझनेसमधनं प्रॉफिट झाला, तर तो नेट प्रॉफिट देखील पार्टनरला भेटतो. म्हणजे थोडक्यात काय, कॅपिटल दिल्यानंतर त्याच्या बदल्यात पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल भेटावं, त्याच्यानंतर सॅलरी, कमिशन, बोनस भेटावा, इंटरेस्ट ऑन लोन भेटावं किंवा नेट प्रॉफिट भेटावा. म्हणजेच फर्मकडून पार्टनरला ज्या गोष्टी भेटतात त्या सगळ्या गोष्टी आपण पहा कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल किंवा एक आपण करंट अकाउंट तयार करतो, त्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार. म्हणजे या ॲडजस्टमेंट ज्या तुम्हाला विचारल्या जातील, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, सॅलरी, कमिशन, बोनस किंवा इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन असेल, तर या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला करावा लागणार आहे. आणि फर्मला हे द्यावं लागतं. म्हणजे फर्मचा काय होतो, एक्सपेन्सेस किंवा आपण त्याला काय म्हणूया, लॉस होतो. आणि हा एक्सपेन्सेस किंवा लॉस रेकॉर्ड करण्यासाठी फर्म फायनल अकाउंट तयार करत असताना एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करते. तर हा एक्सपेन्सेस सगळा या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचा. म्हणजेच जे फर्मला पार्टनरला द्यावं लागतं आणि पार्टनरला जे फर्मकडून भेटतं, म्हणजेच इंटरेस्ट भेटतं, कमिशन भेटतं किंवा सॅलरी भेटते किंवा बोनस भेटतो आणि इंटरेस्ट ऑन लोन भेटतं, नेट प्रॉफिट भेटतो, हे फर्मकडून पार्टनरला भेटणार आहे, म्हणजे पार्टनरला भेटणार आहे. तर हे भेटणाऱ्या गोष्टी पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठे लिहिणार, क्रेडिटला, पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट, हे द्यावं लागतं म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे लिहिणार, डेबिटला लिहिणार. आय होप भेटणाऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता काही वेळेस पार्टनर फर्मला काही गोष्टी देतात, मग कोणत्या, तर त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बघा. काही वेळेस काय करावं लागतं की द्यावं सुद्धा लागतं. काय द्यावं लागतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की पार्टनर काय करतात, फर्मला कॅपिटल देतात, बरोबर. आणि फर्मकडून जर त्यांनी पर्सनल यूजसाठी फर्मची कॅश किंवा फर्मचा गुड्स किंवा फर्मची असेट जर विथड्रॉ केली, तर त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग्स असं म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग्स. तर असं जे ड्रॉविंग असणार आहे हे पार्टनर फर्मला परत करतात. म्हणजे पार्टनरला ते फर्मला काय करावं लागेल, द्यावं लागेल. आणि फर्म या ठिकाणी काय म्हणते की ठीक आहे बाबा, ज्यावेळेस तुम्ही ओनर होता आणि त्यावेळेस तुम्ही मला कॅपिटल दिलं, त्यावेळेस तुम्ही माझ्याकडून त्याच्यावर व्याज घेतलं. आता ॲज अ पार्टनर म्हणून तुम्ही माझ्याकडून कॅश घेताय, मी तुम्हाला सोडणार नाही. हे जे कॅश पर्सनल यूजसाठी तुम्ही माझ्याकडून घेणार आहात, त्याच्यावर मी इंटरेस्ट घेणार. म्हणजे इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉविंग तर द्यावंच लागणार आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सुद्धा द्यावं लागणार. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सुद्धा. मग द्याव्या लागणाऱ्या गोष्टीमध्ये काय आहे की ड्रॉविंग एक द्यावं लागेल. ड्रॉविंग म्हणजे काय, गुड्स असेल, कॅश असेल किंवा असेट असेल, विड्रॉ फ्रॉम द फर्म बाय पार्टनर फॉर हिज पर्सनल यूज, त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग असं म्हणणार. आणि या ड्रॉविंगवर इंटरेस्ट द्यावं लागेल, मग त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणणार. तर हे जे द्यावं लागणार, अजून बघा फर्मला जर लॉस झाला तर लॉस सुद्धा काय करावं लागणार आहे, आपल्याला फर्मला परत करावं लागणार आहे. म्हणजे अमाऊंट फर्मला द्यावी लागणार आहे. मग हा लॉस सुद्धा जो असणार आहे हा पार्टनरला फर्मला द्यावा लागणाऱ्या गोष्टींमध्ये येणार आहे. मग ह्या द्यावा लागणाऱ्या ज्या गोष्टी, जसं मी भेटणाऱ्या गोष्टी काय म्हटलं तुम्हाला, कॅपिटल अकाउंटच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायच्या, तर द्याव्या लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या कुठे लिहाव्या लागणार, पार्टनर्स, बरं का, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला लिहाव्या लागणार आहेत. कुठे रेकॉर्ड करणार, ह्या डेबिटला. आणि ह्या फर्मला भेटणार आहेत म्हणून आता कुठे लिहावं लागतील, आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, कारण की तो आपला फायदा आहे. पीसी मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साईड. तर आता या ज्या ॲडजस्टमेंट मी तुमच्याशी डिस्कस केल्या त्या आपण वन बाय वन डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर अगोदर आपण काय करूया,
की आपल्याला ज्या भेटणाऱ्या गोष्टी आहेत, फर्स्टली ज्या भेटणाऱ्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊ. पहिली ॲडजस्टमेंट होती इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. काय? इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. तर हे पार्टनरला भेटतं, मी आत्ताच सांगितलं की जे पार्टनरला भेटतं ते पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साईडला. आणि ते द्यावं लागते फर्मला, म्हणून फर्मचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यावेळेस तयार करू त्यावेळेस ते ॲज अ एक्सपेन्सेस म्हणून डेबिट साईडला रेकॉर्ड करणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे ते पण काय असतं ते पण मी तुम्हाला सांगितलं. आता पुढची जी ॲडजस्टमेंट आहे सॅलरी, कमिशन, बोनस, अलाउन्स, हे कशासाठी? की फर्मसाठी पार्टनर काम करतात आणि एखादा पार्टनर खूप जास्त काम करत असेल तर त्यांच्या ॲग्रीमेंटमध्येच ठरते की त्याला सॅलरी दिली जावी. एखादा पार्टनर फर्मसाठी बाहेर फिरतोय, मार्केटिंग करतोय, सेल्स वाढवण्याचं काम करतोय, मग या सेल्सवर त्याला कमिशन देण्यात यावं अशा पद्धतीची तरतूद त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये असेल. दिवाळीला वगैरे बोनस भेटावा, अलाउन्स दिला जावा जर ते कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतील, ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी फर्मकडून पार्टनरला भेटणाऱ्या आहेत आणि त्या भेटणाऱ्या गोष्टी मेन्शन असतात त्यांच्या ॲग्रीमेंट डीडमध्ये आणि त्यानुसार त्यांना ह्या भेटतात. मग जे पार्टनरला भेटणारे फर्मकडून त्याचं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला काय की कॅपिटल मेंटेन करण्यासाठी कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार केलं जातं. मग हे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिट साईडला लिहिणार. आणि याचा नेक्स्ट म्हणजे सेकंड इफेक्ट जो असणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. आय होप तुम्हाला ही ॲडजस्टमेंट क्लिअर आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे? इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हणजे काय ते पण मी तुम्हाला लगेचच सांगतो की ॲडिशनल अमाऊंट कशा व्यतिरिक्त? कॅपिटल व्यतिरिक्त जर पार्टनर फर्मला देत असेल तर तो ॲज अ लोन म्हणून देतो असं कन्सिडर केलं जातं. आणि या लोनवर जर इंटरेस्ट तो घेत असेल त्याला इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन. घेतोय म्हणजे त्याला ते भेटतंय आणि भेटतंय याचा अर्थ त्याच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं रेकॉर्ड करणार? ते क्रेडिटला. आणि फर्मला द्यावं लागते म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जाणार आहे. ही ॲडजस्टमेंट क्लिअर झालेली असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊया. पुढं सर्वात शेवटी एवढं सगळं भेटल्यानंतर फर्म बिझनेस करेल आणि नफा मिळवेल आणि झालेला नफा हा नेट प्रॉफिट असणार. तर नेट प्रॉफिट त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केला जातो म्हणजे पार्टनरला तो भेटणार आहे. आणि पार्टनरला भेटणार म्हणजेच तो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि फर्मला द्यावा लागतोय. फर्मचा तो काय आहे? एक्सपेन्सेस किंवा लॉस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण रेकॉर्ड करणार आहोत. आय होप ही सुद्धा ॲडजस्टमेंट तुमची क्लिअर झालेली आहे. आता पार्टनरला द्याव्या लागणाऱ्या गोष्टी, मग याच्यामध्ये पार्टनर काय करतो? पर्सनल यूजसाठी फर्मकडून फर्मचा गुड्स असेल, फर्मची कॅश असेल, फर्मची असेट असेल विड्रॉ करेल. कशासाठी? पर्सनल यूजसाठी. त्याला आपण म्हणणार ड्रॉइंग. ड्रॉइंग्स मीन्स काय? कॅश, गुड्स और असेट विड्रॉ बाय द ओनर फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉइंग. म्हणजे ओनरने म्हणजेच पार्टनरने बिझनेसमधून म्हणजेच फर्ममधून त्याच्या पर्सनल यूजसाठी फर्मचा गुड्स असेल, कॅश असेल किंवा असेट असेल ती जर विड्रॉ म्हणजे यूज केली तर त्याला ड्रॉइंग असं म्हणणार. हे परत करावं लागतं. मग पार्टनरला हे जर द्यावं लागत असेल, जे भेटतं ते क्रेडिटला लिहिलं आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या, आणि द्यावं लागत असेल तर त्याच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आणि आता इथं मी ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट लिहिले का? की नॉर्मली तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये पार्टनर काय विड्रॉ करतो? गुड्स विड्रॉ करतो आणि गुड्स रेकॉर्ड करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट आहे. मग गुड्स जर गेला तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहावा लागतो म्हणून या ठिकाणी मी ट्रेडिंग अकाउंट लिहिलेले. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड म्हणजे पार्टनरने जे गुड्स विड्रॉ केला ॲज अ ड्रॉविंग म्हणून पर्सनल यूजसाठी तर तो त्याच्या कॅपिटलच्या डेबिटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आता हा जो कॅश विड्रॉ केलेली त्याच्यावर फर्म काय करते? इंटरेस्ट चार्ज करते म्हणजे ड्रॉइंगवर इंटरेस्ट चार्ज होणार. मग हे कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? डेबिट साईडला लिहिणार. आणि फर्मला भेटणार आहे, फर्मचा फायदा आहे, फायदा म्हणजे प्रॉफिट, तो कुठं लिहिणार? क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आणि सगळ्यात शेवटी काय द्यावं लागेल? अनावधानाने जर फर्मला लॉस झाला तर हा लॉस भरून काढण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? ओनरची. ओनर म्हणजे कोण? पार्टनर. मग हे पार्टनरला ह्या लॉसचे पैसे फर्मला द्यावे लागतील. द्यावे लागतायत म्हणजे कॅपिटल किंवा करंट अकाउंटचे कुठे लिहावे लागणार आहेत? डेबिट साईडला. आणि फर्मला ते भेटणार आहेत म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड
करणार. आय होप तुमच्या या कॅपिटल ॲडजस्टमेंट क्लिअर झालेल्या आहेत. याचं मी ग्रुपिंग केलं होतं, ज्याच्यामध्ये फर्मला पार्टनरला भेटणाऱ्या गोष्टी आणि फर्मला पार्टनरने द्याव्या लागणाऱ्या गोष्टी, अशा पद्धतीने मी ग्रुपिंग केलेलं आहे. आय होप हे क्लिअर आहे. क्लिअर झालेलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढची जे ॲडजस्टमेंट असणार आहे ती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो ॲडजस्टमेंटचा ग्रुप आहे तो ॲडजस्टमेंट ऑन गुड्स. आता गुड्स म्हणजे माल आणि याच्यावर काही ॲडजस्टमेंट आपल्याला येणार आहेत परीक्षेमध्ये, तर त्या आपण बघणार आहोत. आता बघा, आपला जो माल असतो ना तो काही वेळेस ॲक्सिडेंटमध्ये किंवा आगीमध्ये किंवा घाण होतो किंवा स्टोलन होतो किंवा वाहतुकीमध्ये त्याचा लॉस होतो. मग एक ॲडजस्टमेंट कंपल्सरी विचारली जाते तुम्हाला तुमच्या फायनल अकाउंटमध्ये, गुड्स लॉस बाय फायर. आता हे 3-4 आयटम आहेत की फायरमध्ये लॉस झाला, थेफ्ट झाला, ॲक्सिडेंटमध्ये लॉस झाला, स्टोलन झाला किंवा ट्रान्झिस्टमध्ये लॉस झाला. मी एकाच लाईनमध्ये 4-5 ॲडजस्टमेंट घेतले. ते काही यातले एक कोणतं तरी रिझन तुम्हाला विचारलं जाईल. तुम्हाला काय म्हणतील की बाबा गुड्स लॉस बाय फायर किंवा गुड लॉस बाय थेफ्ट किंवा गुड लॉस बाय ॲक्सिडेंट किंवा गुड स्टोलन किंवा गुड्स लॉस इन ट्रान्झिस्ट. तर अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट विचारली जाईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी गुड्स म्हणजेच माल जर तुमच्याकडून गेला, मग जाण्याचे कारण काय असू शकतात. एक तर तुम्ही सेल करू शकता, सेल्स केला, किंवा तुमचा फायरमध्ये जळाला माल, आगीमध्ये जळाला, किंवा थेफ्ट झाला, चोरी झाला, किंवा ॲक्सिडेंटमध्ये तुमच्याकडून माल गेला, किंवा स्टोलन गहाळ झाला, किंवा ट्रान्झिस्टमध्ये वाहतुकीमध्ये तुमच्याकडून तो खराब झाला. ही सगळी कारणे तुमच्याकडून माल जाण्याचे. तर तुमच्याकडून जर माल गेला तर त्याचा एक इफेक्ट लक्षात ठेवायचा की तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. मग तो तुमचा आगीमध्ये जळू द्या, ॲक्सिडेंटमध्ये जाऊ द्या, स्टोलन होऊ द्या किंवा ट्रान्झिस्ट होऊ द्या किंवा चोरी होऊ द्या, माल गेला, तुम्ही विकला, आगीमध्ये लॉस झाला, थेफ्ट झाला, ॲक्सिडेंटमध्ये गेला, स्टोलन झाला किंवा ट्रान्झिस्टमध्ये गेला, तर एक इफेक्ट नेहमी लक्षात ठेवायचा की तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा. आणि याच्यामुळे काय होतं बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या की माल आगीमध्ये जळाला, फायरमध्ये गेला, थेफ्टमध्ये गेला, तर याच्यामुळे तुमचा लॉस होतो. म्हणजे ही ॲडजस्टमेंट जर आली तुम्हाला तर एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लॉस झाला ना तुमच्याकडून, आगीमध्ये जळाला म्हणजे लॉस झाला, थेफ्ट झाला म्हणजे लॉस झाला, ॲक्सिडेंट मध्ये माल गेला म्हणजे लॉसच झाला, स्टोलन माल गहाळ झाला, लॉसच झाला, ट्रान्झिस्टमध्ये गेला, लॉसच झाला, माल गेला, एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, लॉस झाला म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप ही ॲडजस्टमेंट तुम्हाला समजले. काही वेळेस ओनर काय करतात, आपण जो माल तयार करतोय हा आपल्या कस्टमरला कसा आहे हा समजावा, म्हणजे त्या मालाची क्वालिटी काय आहे, त्याची टेस्ट कशी आहे, तो कशा पद्धतीचा आहे हे समजावं म्हणून त्यांना काही गुड्स फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतात. हे करण्याचं मुख्य उद्देश काय असतो की त्यांच्या बिझनेसची ॲडव्हर्टाइजमेंट करणे. म्हणजेच जर तुम्हाला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल अशी ॲडजस्टमेंट असेल तर ती काय आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा एक्सपेन्सेस असतो. ॲडव्हर्टाइजमेंट काय असतो, बिझनेसचा एक्सपेन्सेस. आणि असा एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं केला जातो, डेबिटला रेकॉर्ड केला जातो. आणि याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की माल गेला तुमच्याकडून, बरोबर ना, गुड्स डिस्ट्रीब्यूट केला म्हणजे माल गेला, तर हा देखील एक इफेक्ट कुठे लिहिणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. लक्षात राहून द्या, नेहमी माल गेला की इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि तो ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि आत्ताच आपण कॅपिटल ॲडजस्टमेंट समजून घेत असताना ड्रॉविंगची ॲडजस्टमेंट समजून घेतली होती, तिथं तीच आहे, गुड्सशी रिलेटेड आहे. गुड्स विड्रॉ बाय पार्टनर फॉर हिज पर्सनल यूज, त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग म्हणणार. माल गेला की तुमचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ड्रॉविंग हे परत करावं लागतं म्हणून ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार, डेबिटला लिहिणार. कुठं लिहिणार, डेबिटला लिहिणार. आता याच ॲडजस्टमेंट पुन्हा एकदा आपण 1 by 1 समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला त्याचे क्लॅरिटी येईल. बघा, गुड्स लॉस बाय फायर, थेफ्ट, ॲक्सिडेंट किंवा स्टोलन. माल तुमच्याकडून गेला, कशामध्ये, फायरमध्ये, थेफ्टमध्ये गेला, ॲक्सिडेंटमध्ये गेला, स्टोलनमध्ये गेला किंवा ट्रान्झिस्टमध्ये गेला. तर माल गेला की एक इफेक्ट काय सांगितलं मी, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि आपला लॉस झाला म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप आता ही ॲडजस्टमेंट बऱ्याचशा वेळा तुम्हाला बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये विचारली जाईल, तुम्ही विसरणार नाही. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला बघूया त्यावेळेस तुमच्या ही नक्कीच लक्षात राहील. आता एक IMP ॲडजस्टमेंट आहे गुड्सशी रिलेटेड, बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये विचारली जाते. काय होतं ते थोडक्यात समजून सांगतो की बघा, इथे एक ॲडजस्टमेंटच दिली ती समजून घेऊ आपण.
इन्शुअर गुड्स म्हणजे काय, ज्या मालाचा इन्शुरन्स काढलेला आहे. लॉस बाय फायर मध्ये काय झाला, त्याचा लॉस झाला, बरोबर. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिट अ क्लेम, आणि इन्शुरन्स कंपनीने काय केला, क्लेम जो आहे, आपण त्याचा जो इन्शुरन्स होता ते इन्शुरन्सची क्लेमची अमाऊंट आपण क्लेम केलं की आमचा 10,000 रुपयाचा माल जळाला, तर ते 10,000 रुपयाची अमाऊंट जी आहे ती तुम्हाला भरून देणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही ऍडजस्टमेंट कशी असतं, गुड्स लॉस बाय फायर ऑफ रुपीज असं समजूया आपण, इथं 10,000 रुपयाचा माल तुमचा काय झाला, जळाला. अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिट अ क्लेम ऑफ रुपीज 8,000 असं समजूया. इन्शुरन्स कंपनीने 8,000 भरून द्यायचं असं समजलं. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा माल कितीचा गेला, 10,000 रुपयाचा माल गेला की हे 10,000 रुपयाचा माल गेला हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला तुम्ही रेकॉर्ड करणार, हे तर क्लिअर. यातले इन्शुरन्स क्लेम आपल्याला किती भेटणार आहे, 8,000 रुपये भेटणार आहे. आणि आपला लॉस किती होणार आहे, ₹2,000 आपला काय होणार आहे, लॉस होणार आहे. तर आता समजून घ्या, खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. माल गेला 10,000 रुपयाचा, 10,000 रेकॉर्ड करणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, हे क्लिअर. इन्शुरन्स क्लेमच्या अमाऊंट आपल्याला फ्युचरमध्ये भेटेल, म्हणजे आपण त्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये घेणार. मी आत्ताच सांगितलं, ज्याचं म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. लास्ट व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेतो ती आपली ॲसेट आहे, म्हणजे इन्शुरन्स क्लेमच्या अमाऊंट आपल्याला भविष्यात भेटणार, म्हणजे ते आपली ॲसेट. मग ही ॲसेट साईडला रेकॉर्ड करणार आपण इन्शुरन्स क्लेम म्हणून बॅलन्स शीटच्या. आणि ऍक्च्युअल लॉस बघा, 10,000 रुपयाचा माल जळाला, 8,000 रुपये भरून भेटणार आहेत. मग लॉस किती झाला, फक्त 2,000. मग हा 2,000 रुपयाचा लॉस हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. म्हणजे इन्शुअर गुड्स जर तुमचा लॉस झाला तर त्याच्या संदर्भात जर काही ऍडजस्टमेंट अमाऊंट ह्या दोन असतील किंवा वेगळ्या असतील तर त्याची इफेक्ट असे होणार आहेत. आत्ताच सांगितलं मी, 10,000 रुपयाचा माल गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, 8,000 भेटणार आहेत बॅलन्स शीटच्या असेटला भरून, 8,000 भरून भेटणार म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला, आणि 2,000 रुपये आपला फक्त लॉस होते तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि तेच इफेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत की बाबा अमाऊंट ऑफ क्लेम शो द बॅलन्स शीट असेट साईड, जी अमाऊंट आपल्याला क्लेमची भेटणार आहे ती बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करणार. अमाऊंट ऑफ लॉस, जो आपला ऍक्च्युअल लॉस झाला, क्लेमची किती भेटणार, 8,000, ती बॅलन्स शीटच्या असेटला दाखवली मी. लॉसची जी ऍक्च्युअल अमाऊंट आहे ती फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहिणार, डेबिट साईडला. मग ती किती होती, 2,000 रुपये होती. आणि अमाऊंट ऑफ टोटल गुड्स आर शोन इन द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, म्हणजे माल कितीचा गेला, टोटल 10,000 रुपयाचा गेला, तो 10,000 रुपयाचा माल ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार. आय होप तुम्हाला ही इन्शुअर गुड्सची ऍडजस्टमेंट क्लिअर झालेली आहे. तर ह्या गुड्सची संदर्भातल्या ऍडजस्टमेंट आपण समजून घेतल्या. आता पुढचे जे ऍडजस्टमेंट असणार आहेत त्या डेटर्सशी संदर्भात आहेत. आता सगळ्यात प्रथम डेटर्स म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बघत असाल तर सर्वांचं धन्यवाद, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ही डेटर्स ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सतवणार आहे, किंवा जोपर्यंत तुम्ही अकाउंट समजून घेणार आहेत ना तोपर्यंत ही डेटर्स ही कन्सेप्ट सतवणार आहे. तर आता हे डेटर्स म्हणजे काय, एक 5 मिनिटात आपण समजून घेऊ की डेटर्स म्हणजे काय. पहा, माल विकला जातो त्याला काय म्हणतो आपण, सेल्स असं म्हणतो. आणि सेल्सचे 2 प्रकार आहेत. म्हणजे 2 प्रकार म्हणजे काय की बिझनेसमध्ये आपण काय करतो, कॅश सेल्स करतो, आणि दुसरा एक मार्ग असणार आहे तो म्हणजे क्रेडिट सेल्स. आता आपण असं कधीही करत नाही, आपण जो उत्पादित केलेला माल आहे तो फक्त एकाच व्यक्तीला विकायचा. म्हणजे क्रेडिट सेल्स जरी असेल तरी सुद्धा काय करतो आपण, ए ला विकू, बी ला विकू, सी ला विकू, डी ला विकू, ई ला सुद्धा विकूया. म्हणजे आपले ग्राहक जितके जास्त तितका आपला प्रॉफिट जास्त. आणि कॅश सेल्स सुद्धा काय करूया आपण, अशा अनेक व्यक्तींना विकू, ए ला विकू, बी ला विकू, सी ला विकू, डी ला विकूया. अशा अनेक व्यक्तींना आपण काय विकूया, माल विकूया. आता लक्षात घ्या, हा जो माल विकला जातो कॅश जर सेल्स असेल तर त्याचं फर्दर अकाउंटिंग नसतं, कारण की काय करतो आपण, माल विकतो आणि पैसे घेतो, त्याच्यामुळे ते जे ट्रान्झॅक्शन आहेत ते त्या ठिकाणीच क्लोज होतात. त्याचं अकाउंटिंग, फर्दर अकाउंटिंग आपल्याला करण्याची गरज नाही. परंतु जर क्रेडिट सेल्स असेल तर ए ला किती रुपयाचा माल विकला, बी ला कितीचा विकला, सी ला कितीचा विकला, डी ला कितीचा विकला, ई ला कितीचा विकला, हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे हे क्रेडिट सेल्स आपल्याला रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने करावे लागतील. आणि उदाहरणार्थ आपण ए ला विकला 100 रुपयाचा, बी ला विकला 100चा, सी ला विकला 100चा, डी ला विकला 100चा, आणि ई ला सुद्धा 100चा विकला. प्रत्येकाला समजून घेण्यासाठी मी सेम अमाऊंट घेतल्यात, प्रत्येकाला 100 रुपयाचा विकला. म्हणजे हा सगळा आपला काय आहे, क्रेडिट सेल्स आहे. आणि हे सगळे जर आपले बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करायचे म्हटले तर थोडंसं काय होतं, अडचणीचं होतं. आणि म्हणून आपण काय करतो, ज्यांना उधारीवर माल विकतो, क्रेडिट सेल्स करतो ज्या व्यक्तींना,
त्यांचे ग्रुपिंग करतो आणि त्यांना नाव देतो डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? बिझनेसने ज्या व्यक्तींना उधारीवर माल विकलेला आहे त्यांना आपण म्हणणार डेटर्स. आणि या उधारीच्या मालाचे पैसे आपल्याला कधी भेटणार आहेत? आता तर उधारीवर विकला, पण पैसे कधी? फ्युचरमध्ये भेटणार आहेत. म्हणून डेटर्स ही बिझनेसची काय असते? असेट्स असते. डेटर्स ही बिझनेसची असेट असते. आय होप डेटर्स म्हणजे क्लिअर तुमचं. ज्या व्यक्तींना आपण उधारीवर माल विकलेला असतो, एका व्यक्तीला विकत नाही, अनेक व्यक्तींना विकतो, अशा अनेक व्यक्ती ज्यांना उधारीवर माल विकलेला आहे, अशा अनेक व्यक्तींना एकत्रितरित्या आपण नाव देतो, म्हणतो डेटर्स. आणि डेटर्सचे पैसे आपल्याला, उधारी मालाचे पैसे आपल्याला भविष्यात भेटतात, म्हणून ती आपली काय आहे? असेट आहे. तर याच्या संदर्भातल्या काय आपल्याला काय समजायच्यात? ऍडजस्टमेंट समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, ऍडजस्टमेंट ऑन डेटर्स. तर डेटर्स म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं की काय? क्रेडिट सेल्स, आणि ह्याचे पैसे भविष्यात भेटतात म्हणून ती काय आपली असेट आहे. तर याच्यात बघा ऍडजस्टमेंट मी लिस्ट आउट केलं, त्यानंतर पुढे 1 बाय 1 काय करणार आहे? समजून घेणार आहोत. की पहा, गुड्स सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड, माल विकला परंतु रेकॉर्ड केलेला नाही. बिल्स रिसिवेबल डिसऑनर, त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स रिटर्न ऑफ, क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आणि डिस्काउंट ऑन डेटर्स. आता ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट समजून घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय समजून घेऊ की ऍडजस्टमेंट काय आहेत, याचा अर्थ ह्या कशा क्रिएट होणार आहेत हे समजून घेऊया. तर पहिली ऍडजस्टमेंट जे असणार आहे, गुड सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड, माल विकला परंतु रेकॉर्ड केला नाही, त्यालाच आपण म्हणणार अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजे उदाहरणार्थ, आता हेच उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. की ए या व्यक्तीला आपण 100 रुपयाचा माल विकलाय, परंतु तो आपला रेकॉर्ड करायचा राहून गेला, रेकॉर्डच केला नाही. म्हणजे जे आपण विकलेला मालापैकी 4 लोकांना जो माल विकलाय तोच रेकॉर्ड केला, म्हणजे आपले डेटर्स काय राहतील? फक्त 400च राहतील. आणि नंतर आपल्या लक्षात आले की एला सुद्धा 100चा विकला होता, तो रेकॉर्ड करावा लागेल. मग तो जर रेकॉर्ड केला तर काय होणार आहे? ह्या 400 मध्ये 100 रुपये ऍड होतील आणि आपले डेटर्स किती होतील? टोटल 500 रुपये डेटर्स होतील. म्हणजेच काय? डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल्स काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. आणि सेल्स सुद्धा काय होणार आहे? आपला वाढणार आहे. म्हणजे सेल्स मध्ये सुद्धा ती काय करावं लागणार आहे? अमाऊंट ऍड करावी लागणार. म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्सची जर इफेक्ट जर तुम्हाला विचारले कोणी, तर सेल्स मध्ये तो रेकॉर्ड केला नाही, म्हणून रेकॉर्ड केल्यावर सेल्स मध्ये ऍड होईल आणि डेटर्स सुद्धा काय होणार आहेत? वाढणार आहेत. दुसरी जी ऍडजस्टमेंट असणार आहे, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता ही जी कन्सेप्ट आहे थोडीशी क्रिटिकल आहे, पण मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, काय होतं की फॉर एक्झाम्पल की आपण हा बी हा व्यक्ती आहे, हा आपला कस्टमर आहे आणि याला आपण 100 रुपयाचा माल विकला. मग आपण काय करतो की हा थोडासा आपल्याशी व्यवहार नवीनच करतो आहे, याच्याविषयी आपल्याला अनुभव थोडासा कमी या बी या व्यक्तीविषयी. म्हणून आपण काय करतो? एक बिल तयार करतो. जो 100 रुपयाचा माल विकला आणि त्याचा एक उधारीवरच माल विकलाय, एक बिल तयार करतो आणि त्या बिलावर काय लिहितो की बी या व्यक्तीला एवढ्याचा माल विकलेला आहे 100 रुपयाचा आणि त्याच्याकडून आम्हाला एक 100 रुपये येणं आहे 2 महिन्यानंतर आणि या तारखेला ते पैसे भेटणार आहेत, अशा पद्धतीचं लिहिलं जातं. आणि त्याच्यावर त्या बी या व्यक्तीची काय केली जाते? सही केली जाते. या बिलाचे पैसे 2 महिन्यानंतर भेटणार आहेत आणि हे बिल आहे आणि बिलाचे पैसे रिसिवेबल कधीत? 2 महिन्यानंतर. म्हणून याला म्हणणार आपण बिल्स रिसिवेबल. याला काय म्हणणार आपण? बिल्स रिसिवेबल. की जो क्रेडिट सेल्स केलेला आहे त्याचे एक बिल तयार केलं आणि त्या बिलाचे पैसे 2 महिन्यानंतर भेटणार, म्हणून रिसिवेबल आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? बिल्स रिसिवेबल. भविष्यात भेटणार म्हणून बिल्स रिसिवेबल सुद्धा काय आहे? बिझनेसची असेट आहे. 2 महिन्यानंतर आपण ते बिल घेऊन गेलो त्या बी या व्यक्तीकडे आणि त्याला त्या बिलाचे पैसे मागितले. काय केलं? स्टोरी ऐकून घ्या. 2 महिन्यानंतर बी या व्यक्तीकडे गेलो आणि त्याला त्या बिलाचे पैसे मागितले. बी व्यक्तीने आपल्याला नमस्कार केला, आपल्या पाया पडला आणि म्हणला, साहेब आज माझ्याकडे पैसे नाही आहेत. पहा, या बिलाचे पैसे कधी भेटणार आपल्याला? 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर हे बिल आपण घेऊन गेलो त्या बी या व्यक्तीकडे आणि त्याला म्हणले की या बिलाचे पैसे दे, कारण की 2 महिन्यानंतर या तारखेला तू पैसे देणार होता, ती तारीख आज आहे, या बिलाचे पैसे तुम्हाला दे. त्याने आपले हात जोडले आणि म्हणला, साहेब आज माझ्याकडे पैसे नाही आहेत, आज मी या बिलाचे पैसे देऊ शकत नाही. बघा, या बिलाचे पैसे तो देऊ शकत नाही म्हणजे बिल काय झालं? डिसऑनर झालं. म्हणजे बिल्स रिसिवेबल झालं डिसऑनर. त्या बिलाचे पैसे आपल्याला भेटले नाहीत. तो देत नाही याचा अर्थ तो देणारच नाही असं होत नाही. आज देऊ शकत नाही, इन फ्युचर तो देणारच आहे. बघा,
तो बी या व्यक्तीला आपण 100 रुपयाचा माल विकला होता आणि हे डेटर्स मधनं 100 रुपये बाजूला काढून ज्यावेळेस आपण बिल्स रिसिवेबल क्रिएट केले 100 रुपये बाजूला काढून त्याला बिल्स रिसिवेबल असं नाव दिलं आणि 2 महिन्यानंतर या 200 रुपये आपल्याला भेटले नाहीत बिलाचे, म्हणजेच हे बिल्स रिसिवेबल कॅन्सल होऊन पुन्हा हे 200 रुपये डेटर्समध्ये जाऊन भेटतील, म्हणजे थोडक्यात डेटर्समध्ये ऍड होतील. म्हणजे थोडक्यात बिल्स रिसिवेबल डिसऑनरची एंट्री जी ॲडजस्टमेंट असणार आहे त्याची एंट्री काय होईल की हे बिल राहणार नाही. म्हणजे बिल्स रिसिवेबल मधनं आपल्याला 100 रुपये काय करावे लागतील, मायनस करावे लागतील आणि हे आले कुठून होते, डेटर्समधनं. तर ते पुन्हा 100 रुपये कशात जाऊन ऍड होतील, डेटर्समध्ये. म्हणजे दुसरा इफेक्ट काय करावा लागणार आपल्याला, डेटर्समध्ये ते ऍड करावं लागणार आहे. म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनरची एंट्री इफेक्ट आहेत ते लेस बिल्स रिसिवेबल आणि डेटर्समध्ये ऍड. आय होप ही बिल्स रिसिवेबल डिसऑनरची ऍडजस्टमेंट तुम्हाला समजलेली आहे. पुढची ऍडजस्टमेंट आहे ती बॅड डेट्स रिटर्न ऑफ. आता काय होतं की उदाहरणार्थ आपण आता समजून घेऊ की हा व्यक्ती त्याला आपण 100 रुपयाचा माल विकलेला होता. त्याने आपल्याला काय केले, 90 रुपये त्या मालाचे दिले, 10 रुपये द्यायचे राहिले होते आणि 10 रुपये द्यायच्या वेळेस किंवा भेटायचे होते त्याच्या अगोदरच त्याचा झाला मृत्यू. मग 10 रुपयासाठी आपण त्याला त्याच्या वारसांना म्हणणार नाही की माझे 10 रुपये राहिले तुम्ही द्या. तर हे 10 रुपये आपले काय झालेले आहेत, बुडलेले आहेत, आपण सोडून देतो. आणि जे पैसे आपण विक्री केलेल्या मालातून आपल्याला भेटत नाही, अमाऊंट नॉट रिकवर फ्रॉम द डेटर्स, म्हणजे जे पैसे आपल्याला रिकवर्ड होत नाही डेटर्स मधनं ते आपली बॅड डेट्स असते. मग ह्या बॅड डेट्सचा इफेक्ट सुद्धा काय करणार आपण की डेटर्स काय होणार आहेत त्याच्यामुळे कमी होणार आहेत. म्हणजे डेटर्स मधनं आपण काय करणार, लेस करणार आणि बुडले म्हणजे आपला लॉस झाला, लॉस लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे डेटर्स मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि बिझनेस करत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असते की आपण जर 500 रुपयाचा माल उधारीवर विकलाय तर 100% यातली 10% अमाऊंट आपल्याला भेटणार नाही, म्हणजे 50 रुपये आपले बुडणार आहेत. मग हा बुडणारा लॉस आहे, हा लॉस रिकवर करण्यासाठी आपण रिझर्व क्रिएट करतो, एक निधी क्रिएट करतो, त्याला रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच RDD म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो, RDD. बुडणारे तो लॉस भरून काढण्यासाठी रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, आणि हा सुद्धा डेटर्स मधून लेस केला जातो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला जातो. ही सुद्धा ऍडजस्टमेंट आय होप तुमची क्लिअर झालेली. आणि एक नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे लास्ट जी डेटर्सवर विचारली जाते, डिस्काउंट ऑन डेटर्स. बघा काही वेळेस आपल्याला मालाच्या पैशाची आवश्यकता जर लवकर असेल, म्हणजे उदाहरणार्थ डी या व्यक्तीला आपण 100 रुपयाचा माल 2 महिने उधारीवर विकला होता, पण 1 महिना झाल्यानंतर आपल्याला मालाची रक्कम आवश्यक आहे, बिझनेससाठी पैसे गरजेचे आहेत. म्हणून आपण त्याला काय म्हटलं की ती 100 रुपये तुला 2 महिन्यानंतर द्यायचेत ना, तू जर मला आत्ताच पैसे दिले 1 महिन्या अगोदरच तर मी तुला 10 रुपये तुझ्याकडून कमी घेईल, म्हणजे मला काय दे, तू 90 रुपयेच दे. म्हणजे 10 रुपये आपण त्याला काय दिला, डिस्काउंट दिला. म्हणजे आपला लॉस झाला. म्हणजे डिस्काउंटमुळे सुद्धा डेटर्स काय होतात, जिथं 100 भेटायचे तिथे 90 भेटणार आहेत. म्हणजे हे 10 रुपये डेटर्स मधून आपण मायनस करूया आणि लॉस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया. आय होप तुम्हाला ही ऍडजस्टमेंट समजलेल्या आहेत. ऍडजस्टमेंट म्हणजे लक्षात घ्या की आता ह्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्यातल्या ज्या मेन ऍडजस्टमेंट असणार आहे, ज्या तुम्हाला पेपरला 100% विचारणार म्हणजे विचारणार, एक म्हणजे बॅड डेट 100% विचारणार, RDD 100% विचारणार. दोनपैकी एक रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आणि बॅड डेब्ट्स 100% या दोनपैकी एक ऍडजस्टमेंट किंवा दोन्हीही तुमच्या पेपरला असणार म्हणजे असणारच, याच्यामध्ये नो डाऊट. तर आता ह्या 1 बाय 1 पुन्हा एकदा आपण काय करूया, समजून घेऊ या. पहा, गुड सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड, म्हणजे आता गुड सेल बट नॉट रेकॉर्डेड, त्याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणणार. तो सेल्स मध्ये काय करायचं, आपल्याला ऍड करायचा. सेल्स कुठं असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणून मी या ठिकाणी TC लिहिलेले, ऍड इन सेल्स. आणि दुसरा डेटर्स सुद्धा वाढणार आहेत म्हणून डेटर्स मध्ये सुद्धा काय करणार आपण, ऍड. डेटर्स कुठं असतात, बॅलन्स शीटच्या असेट साईडला असतात. इथं चुकून माझ्याकडून लॅबिलिटी झालेले, इथं बॅलन्स शीट असेट साईड ही एक दुरुस्ती असणार आहे, इथं बॅलन्स शीट असेट साईड. तर बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स असतात, त्या ठिकाणी ते आपण
ऍड करणार. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की माल उधारीवर विकला जातो, एखादा कस्टमर असतो त्याला आपण बिल तयार करतो आणि ते देतो, त्याचे पैसे रिसिवेबल आहेत म्हणून त्याला बिल्स रिसिवेबल म्हणणार. हे भविष्यात भेटतात, आपली ॲसेट आहे, त्याचे पैसे ज्या तारखेला भेटायचे त्या तारखेला जर भेटले नाहीत तर ते बिलाचे पैसे भेटले नाहीत म्हणून बिल झालं डिसऑनर. मग डिसऑनर झालं म्हटल्यानंतर आपण काय करणार, ते बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट आहेत, त्यातनं जेवढे पैसे भेटले नाहीत ते लेस करणार, ते असतात बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि ऍड करणार डेटर्समध्ये, ते शेवटी न भेटलेले पैसे डेटर्समध्येच ऍड होतात म्हणून ऍड डेटर्स, डेटर्स सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला. ही जी ऍडजस्टमेंट आहे याची दोन्ही इफेक्ट असेटलाच बसतात, म्हणजे बिल्स रिसिवेबल मधनं लेस असेटच आहे आणि ऍड डेटर्समध्ये ते सुद्धा असेटच आहे. आय होप क्लिअर. त्याच्यानंतर बॅड डेट्स रिटर्न ऑफ, हे काय आहे तर आपण जो माल विकलेला आहे त्यातली काही अमाऊंट जर आपल्याला भेटलीच नाही म्हणजे बुडाली तर त्याला आपण म्हणणार बॅड डेट्स. हा लॉस असतो म्हणून हा लॉस शो केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, किंवा ऍड केला जातो जर जुने बॅड डेट्स असतील ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच असतो तर त्या जुन्या बॅड डेट्समध्ये, ओल्ड बॅड डेट्समध्ये ऍड केला जातो आणि लेस केला जातो डेटर्समधून जो बॅलन्स शीटच्या असेटला आहे. आय होप हे सुद्धा क्लिअर. त्याच्यानंतर क्रिएट रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, RDD म्हणतो आपण त्याला. ह्या दोन ऍडजस्टमेंट 100% पेपरला येणार आहेत बरं का, लक्षात घ्या की बॅड डेट्स एक येणार 100% आणि RDD 100%. तर RDD हा सुद्धा काय आहे, आपल्याला डेटर्समधून लेसच करावा लागणार आहे, डेटर्समधून लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट हा लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच, म्हणजे असेट कमी होणे, लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट ऑन डेटर्स, डेटर्सवर डिस्काउंट दिला, जिथे 100 भेटायचे होते तिथे आपण 90च घेतले, 10 रुपये डिस्काउंट दिला, आपला काय डेटर्स कमी होणार आहे, डेटर्समधून लेस बॅलन्स शीटच्या असेटला असतात ते, आणि शो करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर आय होप डेटर्सच्या ऍडजस्टमेंट समजल्या, पण या ऍडजस्टमेंटचे रेकॉर्ड कसे करायचे ते समजून घ्या. सिक्वेन्स ऑफ ऍडजस्टमेंट ऑन डेटर्स, म्हणजे ह्या ऍडजस्टमेंट करताना काय सिक्वेन्स आहे तर पहिल्यांदा मी काय म्हणणार, ज्या सिक्वेन्सला ऍडजस्टमेंट समजून सांगितल्या त्या सिक्वेन्सनेच रेकॉर्ड करा. बघा काय होतं की डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार, त्याच्या अमाऊंट इनरला लिहिणार, त्यातनं ऍड करणार त्याच्यामध्ये आपण अनरेकॉर्डेड सेल्स, तो अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करून जे अमाऊंट येईल ती खाली लिहिणार या ठिकाणी इनर कॉलमलाच. त्याच्यामध्ये पुन्हा ऍड करणार आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर, डिसऑनरच्या अमाऊंट ऍड करून जी अमाऊंट येईल ती या ठिकाणी खाली लिहिणार आणि याच्यातून लेस करणार आपण, काय करणार बॅड डेट्स. बघा काही वेळेस काय होतं प्रॉब्लेममध्ये, म्हणजे प्रॉब्लेममध्ये बऱ्याचदा तुम्हाला बॅड डेट्स आणि डेटर्स एकत्रच दिले जातात, म्हणजे बॅड डेट्स सुद्धा आहे आणि सॉरी डेटर्सच म्हणलं मी, बॅड डेट्स सुद्धा आहे आणि RDD सुद्धा आहे ऍडजस्टमेंटमध्ये. तर अशा दोन्ही ऍडजस्टमेंट एकत्रच किंवा आलेले असतील एकाच प्रॉब्लेममध्ये, तर अगोदर बॅड डेट्स मायनस करायचे डेटर्समधून. काय लेस करणार तुम्ही बॅड डेट्स, बॅड डेट्स वजा करून ज्या अमाऊंट आलेली असेल त्याच्यामधून त्या अमाऊंटवर आपण RDD कॅल्क्युलेट करणार. RDD हा नेहमी पर्सेंटेजमध्ये, मोस्ट ऑफ प्रॉब्लेममध्ये तो पर्सेंटेजमध्ये दिलेला असतो. बॅड डेट्स वजा करून जी अमाऊंट आपल्याकडे शिल्लक राहिलेली असेल त्याच्यावर तो 5%, 10% दिलेला असतो, तो कॅल्क्युलेट करायचा आणि ती अमाऊंट लेस करायची डेटर्समधून. आणि ती अमाऊंट लेस केल्यानंतर जी अमाऊंट खाली असेल राहील ती खाली लिहायची आणि मग सर्वात शेवटी डिस्काउंट ऑन डेटर्स वजा करायचे, जी अमाऊंट आलेली असेल लेस करून RDD त्याच्यावर हा डिस्काउंट काढायचा, ती अमाऊंट लेस करायची, मग डेटर्स काय करायचे आउटरला लिहायचे. सर आता ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट एकाच प्रॉब्लेममध्ये विचारल्या जाऊ शकतात का, तर शक्यता कमी आहे, विचारल्या जात नाहीत, पण 1, 2, 3 ऍडजस्टमेंट एखाद्या प्रॉब्लेममध्ये विचारल्या जाऊ शकतात. मग यातल्या 2-3 जरी विचारला तरी सुद्धा तुम्हाला ह्या 2-3 ह्या सिक्वेन्सनीच करायच्या आहेत. पहिल्यांदा आपण ऍड करणार अनरेकॉर्डेड सेल्स किंवा बिल्स रिसिवेबल डिसऑनर, जी विचारली असेल ती ऍड करणार, त्यातनं बॅड डेट्स अगोदर लेस करणार, बॅड डेट्स लेस केल्यानंतर RDD लेस करणार आणि नंतर डिस्काउंट ऑन डेटर लेस करणार. आय होप या ऍडजस्टमेंट तुमच्या क्लिअर आहेत डेटर्सवरच्या. आता पुढची जी ऍडजस्टमेंट असणार आहेत त्या असणार आहेत ऍडजस्टमेंट ऑन क्रेडिटर्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या व्यक्तींना आपण माल उधारीवर विकतो त्यांना आपण काय म्हणणार क्रेडिटर्स. आपण काही वेळेस माल म्हणजे बिझनेसमध्ये काही वेळेस नाही माल खरेदी करावा लागतो त्याला म्हणणार आपण परचेस. आणि याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, एक म्हणजे कॅश परचेस आणि दुसरा म्हणजे क्रेडिट परचेस. आता कॅश परचेस मध्ये काय करतो आपण माल खरेदी करतो आणि पैसे लगेच देतो, त्याच्यामुळं आपल्याला फर्दर अकाउंटिंग याचं जास्त नसतं. परंतु क्रेडिट परचेसमध्ये आपण अनेक व्यक्तींकडून माल उधारीवर खरेदी करतो, आपण शोधतच असतो की आपल्याला कोण उधार देईल. आपण A कडून केला, B कडून केला, C कडून केला, D कडून केला.
मग अशा अनेक व्यक्तींकडून जो उधारीवर माल खरेदी केलेला आहे त्या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण म्हणणार क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स म्हणजे काय? वेन जर तुम्ही ज्या व्यक्तींकडून माल उधारीवर खरेदी केलाय ते सगळ्या उधारीवर खरेदी केलेले माल जो आहे ती जी अमाऊंट आहे त्याला काय म्हणणार आपण? क्रेडिटर्स असं म्हणणार. मग या क्रेडिटर्सवर काय ऍडजस्टमेंट आहेत कोणत्यात बघा. तर पहिले आहे अनरेकॉर्डेड परचेस. आता अनरेकॉर्डेड परचेस जर रेकॉर्ड करायचा म्हटला तर तुम्हाला काय करावं लागेल? तो परचेस मध्ये ऍड करावा लागेल. म्हणजे पहिला इफेक्ट काय? परचेस मध्ये ऍड. परचेस कुठं असतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि अनरेकॉर्डेड परचेस हा क्रेडिट परचेसच आहे असं गृहीत धरलं जातं. आणि मग त्यामुळे काय होतं? तुमचे क्रेडिटर्स सुद्धा वाढतात. म्हणजे हा क्रेडिटर्स मध्ये सुद्धा ऍड केला जातो. त्याच्यानंतर बिल्स पेएबल डिसऑनर. आता बघा जसं मी बिल्स रिसिवेबल सांगितलं ना त्याच पद्धतीने हे बिल्स पेएबल आहे. उदाहरणार्थ आपण डी या व्यक्तीकडून माल परचेस केला. डी ने एक बिल तयार केलं आणि आपल्याला दिलं की 2 महिन्यानंतर या बिलाचे पैसे मला तुमच्याकडून येणार आहेत. आपण त्याच्यावर सही केली. 2 महिन्यानंतर तो बिल आपल्याकडे घेऊन आला. हे बिलाचे पैसे देणं आहेत म्हणजे पेएबल आहेत म्हणून हे आपले बिल्स पेएबल असणार आहे. उधारीच्या मालाचे पैसे देणं असतात आणि त्याचं बिल असेल तर ते देणं म्हणजे पेएबल आहे म्हणून ते बिल्स पेएबल असणार आहे. तर आपण 2 महिन्यानंतर त्या बिलाचे पैसे जर देऊ शकलो नाही तर ते बिल झालं डिसऑनर म्हणून त्याला बिल्स पेएबल डिसऑनर म्हणणार. हे कुठून आलं होतं? आपल्या क्रेडिटर्स मधनं आलं होतं. ते आपण देऊ शकलो नाही म्हणजे परत जाऊन कुठे भेटेल? क्रेडिटर्स मध्ये ऍड होईल. म्हणजे ते बिल्स पेएबल डिसऑनरची पहिला इफेक्ट जो असणार आहे तो ऍड करावा लागणार आहे आपल्याला क्रेडिटर्स मध्ये. आणि दुसरा इफेक्ट ते बिलाचे पैसे भेटले नाही म्हणजे बिल्स पेएबल तेवढ्याने कमी होईल म्हणजे बिल्स पेएबल मधनं ते आपल्याला लेस करावं लागणार. आय होप ही ऍडजस्टमेंट क्लिअर. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय? की आपल्याला जे पैसे क्रेडिटरला द्यायचेत म्हणजे उधारीचा माल ज्यांच्याकडून खरेदी केला त्यांना द्यायचेत त्यांनी जर आपल्याला डिस्काउंट दिला तर तेवढे पैसे द्यावे लागणार नाही म्हणून त्याला म्हणायचं डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. तर याच्यामुळं आपले क्रेडिटर्स काय होतात? कमी होतात म्हणून क्रेडिटर्स मधनं ते लेस करायचं. क्रेडिटर्स म्हणजे लॅबिलिटी आणि लॅबिलिटी कमी होणे आपला फायदा असतो म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचा. तर पुन्हा एकदा त्या 1 बाय 1 ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. पहा अनरेकॉर्डेड परचेस त्यालाच आपण क्रेडिट परचेस म्हणणार. मग ह्याचा एक इफेक्ट काय करायचा? आपण क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचा. क्रेडिटर्स असतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. ऍड म्हणजे प्लसचं साईन दिले मी या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे परचेस सुद्धा वाढणार आहेत म्हणून परचेस मध्ये सुद्धा ऍड. परचेस लिहिलेले असतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणून या ठिकाणी मी TD म्हटलेलं आहे. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट क्रेडिटर्सवरची. दुसरी ऍडजस्टमेंट बिल्स पेएबल डिसऑनर. आत्ताच मी सांगितले की आपल्याला जे पैसे देणं लागतो त्याला ज्या बिलाचे पैसे देणं लागतो त्याला बिल्स पेएबल म्हणणार. ते जर डिसऑनर झालं म्हणजे आपण ते देऊ शकलो नाही म्हणजे बिल्स पेएबल झालं कमी म्हणजे बिल्स पेएबल मधून लेस. बिल्स पेएबल असतात लॅबिलिटीला म्हणून ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला बिल्स पेएबल मधून लेस करणार. दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो ऍड करणार. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच आपण क्रेडिटर्स रेकॉर्ड केलेले असतात त्याच्यामध्ये ते ऍड करणार. आय होप बिल्स पेएबल डिसऑनर क्लिअर. आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय? ज्या उधारीच्या मालाचे पैसे आपल्याला देणं लागतो त्याच्यावर जर आपल्याला त्यांनी डिस्काउंट दिला तर आपले क्रेडिटर्स कमी होणार आहेत म्हणून ते क्रेडिटर्स मधून लेस करावे लागणार. इथं एक हे झालेलं आहे माझ्याकडून ऍडचं प्लसचं साईन आलेले तर मी या ठिकाणी काय म्हणतो ते आपल्याला काय करावं लागेल? लेस करावं लागेल. म्हणून ते क्रेडिटर्स मधून लेस. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला क्रेडिटर्स असतात त्या ठिकाणी ते क्रेडिटर्स मधून आपण लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट आपला फायदा होतो म्हणून शो करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आय होप क्रेडिटर्स वरच्या ऍडजस्टमेंट क्लिअर झाल्यात. आता याचा सिक्वेन्स काय आहे बघा. जसा ऍडजस्टमेंट मी तुम्हाला समजून सांगितलं त्याच पद्धतीने सिक्वेन्स. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण इनर कॉलमला क्रेडिटर्स लिहिणार. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार अनरेकॉर्डेड परचेस. ऍड करून जी अमाऊंट शिल्लक राहिलेली असेल त्याच्यामध्ये ऍड करणार आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर. ते ऍड करून जी अमाऊंट शिल्लक राहिलेली असेल त्याच्यामधून आपण लेस करणार डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आणि लेस करून जी अमाऊंट येईल ती आपण आउटरला दाखवणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आय होप क्रेडिटर्सची ऍडजस्टमेंट तुमच्या क्लिअर आहेत. तर पुढच्या ज्या ऍडजस्टमेंट असणार आहे त्या ऍडजस्टमेंट ऑन एक्सपेन्सेस आणि या ऍडजस्टमेंट 100% तुम्हाला पेपरला येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत जर बघितलेलं असेल तर आता शेवटपर्यंत थांबा. शेवटी मी परीक्षेला येणाऱ्या कंपल्सरी 5 ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या समजून सांगणार आहेत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचं. बघा
ऍडजस्टमेंट ऑन एक्सपेन्सेस याच्यावर 100% एक ऍडजस्टमेंट येते. एक्सपेन्सेस म्हणजे काय ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्याचा फायदा आपण भूतकाळात घेतलेला आहे, बेनिफिट टेकन इन टू पास्ट. तर अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत, एक्सपेन्सेस आहेत. मग एक्सपेन्सेसचे दोन प्रकार, एक म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे एक्सपेन्सेस गुड्स प्रोडक्शन फॅक्टरीशी रिलेटेड आहेत किंवा प्री प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत ते डायरेक्ट एक्सपेन्सेस. असे डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणकोणते असतात, तर असे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे बघा आता मी ते कशाशी रिलेटेड, एक्सपेन्सेस रिलेटेड टू गुड्स प्रोडक्शन प्री प्रोडक्शन किंवा फॅक्टरी इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे रेकॉर्ड कुठे केले जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस नॉट रिलेटेड टू गुड्स प्रोडक्शन प्री प्रोडक्शन किंवा फॅक्टरीशी प्रोडक्शनची प्री प्रोडक्शनशी रिलेटेड नसणारे जे खर्च आहेत त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणणार. मग हे कुठे रेकॉर्ड केले जातात, तर रेकॉर्ड केले जातात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. बघा अशी एक्सपेन्सेसची उदाहरणं कोणती डायरेक्ट एक्सपेन्सेसची, तर वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे जो डायरेक्ट गुड्सशी रिलेटेड आहे. रॉयल्टी, फॅक्टरी रेंट, परचेस, वेजेस तर झालेच आहे, कॅरेज इनवर्ड, कस्टम ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी एक्सेट्रा. आणि इनडायरेक्ट मध्ये काय येणार आहे, सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रेंट, डेप्रिसिएशन, बॅड डेब्ट्स, RDD, डिस्काउंट, इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. हे कुठं रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. हे एक्सपेन्सेस ज्याला ओळखायला आले डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट कुठं रेकॉर्ड करायचे, ट्रेडिंग डेबिट, इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट, हे ज्याला समजलं त्याला फायनल अकाउंट बऱ्यापैकी सोपं झालं असं समजून घ्यायचं. ट्रायल बॅलन्समध्ये हेच असणार आहे की एक्सपेन्सेस आपल्याला ओळखता आले पाहिजेत. तर चला पुढे जाऊया. याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहेत बघा. एक्सपेन्सेस असतील तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च झाला परंतु अजूनपर्यंत तो पेड केला नाही, असा एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग याला वेगवेगळे शब्द दिले जातील तुम्हाला ऍडजस्टमेंटमध्ये. तुम्हाला म्हणतील आउटस्टँडिंग सॅलरी ₹10,000, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग इन्शुरन्स, आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट, कोणताही एक्सपेन्सेस असू शकतो, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणतील आउटस्टँडिंग वेजेस हा डायरेक्ट आहे, मग आउटस्टँडिंग वेजेस असेल. सॅलरी हा इनडायरेक्ट, आउटस्टँडिंग सॅलरी, म्हणजे कोणत्याही एक्सपेन्सेसच्या बाबतीत आउटस्टँडिंग हा शब्द असेल. किंवा दुसरा एक शब्द वापरतात ते एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट रेकॉर्डेड, हा सुद्धा काय आउटस्टँडिंग. किंवा एक्सपेन्सेस पिएबल म्हणतील, सॅलरी पिएबल 2000, वेजेस पिएबल 1000, अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट असेल. तर असा खर्च झालाय परंतु अजून पेड केला नाही त्याला आपण म्हणणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग याचा एक इफेक्ट, खर्च आहे म्हटल्यावर त्या खर्चामध्ये आपल्याला ऍड करावा लागेल. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये तो ऍड करणार, तो एक्सपेन्सेस इनडायरेक्ट असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍड करणार आणि डायरेक्ट असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला ऍड करणार. आणि दुसरा गोष्ट, तो झालेला आहे म्हणजे द्यावा लागेल आणि जे देणं आहे ते आपली लॅबिलिटी, म्हणून तो दुसरा इफेक्ट शो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड BL ला आपण दाखवणार. ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट ही मोस्ट ऑफ 95% तुम्हाला पेपरला येणार आहे. 95%. आता प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. खर्च झाला, करायचा आहे परंतु खर्च व्हायचा आहे परंतु होण्या अगोदरच तो पेड केला. म्हणजे खर्च अजून आपल्याला होणार आहे पण त्याच्या अगोदरच आपण तो काय केला, पेड केला. त्यालाच एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स असं म्हणणार आपण. तर हा जो ॲडव्हान्स मध्ये एक्सपेन्सेस केलेला आहे त्याचा बेनिफिट आपल्याला भविष्यात होणार आहे. भविष्यातला खर्च अगोदरच पेड केला आपण, पेड एक्सपेन्सेस म्हणणार. त्याचा बेनिफिट भविष्यात घेणार आहोत म्हणून त्याचा एक इफेक्ट शो करायचा असा भविष्यात बेनिफिट घेणार म्हटल्यावर बॅलन्स शीटच्या असेट साइडला. तो आत्ताचा खर्च नाही भविष्यातला आहे, मग आत्ताच्या खर्चामधून तो काय करायचा, लेस करायचा, म्हणून तो लेस करणार एक्सपेन्सेस. मग तो एक्सपेन्सेस डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला लेस करणार, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि शो करणार बॅलन्स शीटच्या असेटला. आय होप एक्सपेन्सेसशी रिलेटेड ऍडजस्टमेंट तुमची क्लिअर झालेली. आता आपण पुढे बघणार आहोत इन्कमशी रिलेटेड ऍडजस्टमेंट. इन्कम सुद्धा सेम ॲज इट इज एक्सपेन्सेस. बघा इन्कम एक तर डायरेक्ट इन्कम असतील किंवा इनडायरेक्ट इन्कम असतील. डायरेक्ट इन्कम मध्ये मोस्ट ऑफ सेल्सच असतो. सेल्स हा तुमचा डायरेक्ट इन्कम आहे.
हा सेल्स कुठे रेकॉर्ड केला जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि इनडायरेक्ट इन्कम मध्ये तुम्हाला कमिशन रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड असेल, डिस्काउंट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, अशा पद्धतीची इन्कम असतात. ही इनडायरेक्ट इन्कम आहेत. तर हे कशाला म्हणायचं इनडायरेक्ट? जे गुड्स प्रोडक्शनशी रिलेटेड नाही ते इनडायरेक्ट इन्कम. ते रेकॉर्ड केले जातात प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. कुठे रेकॉर्ड होणार आहेत? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. याच्यावर काय ऍडजस्टमेंट असते बघा. आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल असा शब्द दिला जातो. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? इन्कम झाला परंतु अजून तुम्हाला भेटलेला नाही, भेटायचा आहे. कधी भेटल? भविष्यात. मग जे भविष्यात भेटणार त्याचा बेनिफिट सुद्धा आपण भविष्यात घेणार. म्हणून एक इफेक्ट त्याचा, या ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट शो बॅलन्स शीट असेट साइड. भविष्यात बेनिफिट भेटणार बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग इन्कमचा एक इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. आणि तो इन्कम झालाय म्हणजे आपल्याला भेटणार आहे, म्हणजे त्या इन्कम मध्ये आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. इन्कम जर डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला असेल, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ऍड करू आपण. इन्कम मध्ये ऍड बघा. आउटस्टँडिंग इन्कमचा एक इफेक्ट त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड आणि शो बॅलन्स शीट असेट साइड. आता पुढची जी ऍडजस्टमेंट असणार आहे प्री रिसिव्ड इन्कम किंवा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ही ऍडजस्टमेंट असते इन्कमवर. प्री रिसिव्ड म्हणजे भविष्यातला इन्कम आपल्याला आत्ताच भेटला, तो या वर्षीचा इन्कम नाहीये, म्हणजे या वर्षीच्या इन्कम मधनं काय करायचा? तो लेस करायचा. आणि तो भविष्यात भेटलच याची गॅरंटी नसते, म्हणून तो आपण इन्कम म्हणून पकडायचा नाही. जर नाही झाला तर आपल्याला ते पैसे ऍडव्हान्स घेतलेले परत द्यावे लागतात, म्हणून तो लॅबिलिटी ट्रीट करायचा आणि शो करायचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. काय सांगितले ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्री रिसिव्ड इन्कम किंवा इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स तो या वर्षीचा नसतो, भविष्यातला इन्कम आपल्याला भेटला म्हणजे पुढच्या वर्षीचा आहे, तो या वर्षीच्या इन्कम मधून लेस करायचा आणि पुढच्या वर्षीचा इन्कम आपण लॅबिलिटी म्हणून ट्रीट करणार, म्हणून तो शो करायचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आय होप हे इन्कमशी रिलेटेड ऍडजस्टमेंट सुद्धा तुमच्या काय झाल्या? क्लिअर झाल्या. पुढच्या ज्या असणार आहे त्या ऍडजस्टमेंट ऑन फिक्स असेट. आता फिक्स असेट मध्ये कोणते ऍडजस्टमेंट असणार आहे? तर मोस्ट ऑफ डेप्रिशिएशनचे ऍडजस्टमेंट आपल्याला फिक्स असेटशी रिलेटेड आहे. मग फिक्स असेट कोणत्या? तर लँड अँड बिल्डिंग. फिक्स असेट म्हणजे काय? ज्या आपण लॉंग टर्म लाईफ टाईम यूज साठी वापरतोय आणि ज्या मुवेबल नाहीत, एका ठिकाणून आपण दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाहीत अशा. मग याच्यात लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मशिनरी आहे, तर या आपल्या फिक्स असेट आहे. किंवा अजून एक विचारले जाते की रिड्यूस इन द व्हॅल्यू ऑफ असेट, म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी झालीमुळे कशामुळे होते? डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजेच एक ठराविक कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने असेटची व्हॅल्यू कमी होत जाते, त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणणार. हे कशामुळे? यूज ऑफ असेट किंवा टाइम फ्रेममुळे सुद्धा कमी होते. एखादी आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतली आणि 2 वर्षानंतर ती जी व्हॅल्यू जर बघितली ती अतिशय कमी झालेली असते टाईममुळे, कारण की नवीन व्हर्जन त्याच्यामध्ये आलेलं असतं, तर त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होते. ते हे आहे आपलं डेप्रिशिएशन. मग हे डेप्रिशिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे डेप्रिशिएशन. ग्रॅज्युअल रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट म्हणजे डेप्रिशिएशन. मग रिडक्शन होते म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे पहिला इफेक्ट डेप्रिशिएशनचा आपल्याला ते लेस करावं लागणार आहे त्या पर्टिक्युलर असेटमधून. लेस इन पर्टिक्युलर असेट. आणि असेट कमी होणे आपला लॉस आहे, हा लॉस शो करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहिली ऍडजस्टमेंट असेट कमी होणार आहे, तर आपण त्या असेटमधून लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. या ठिकाणी एक ऍडजस्टमेंट अजून मी सांगून ठेवतो. ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? डेप्रिशिएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणे आणि ॲप्रिसिएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू वाढणे. मग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट असेल तर ते आपण काय करणार? असेटमध्ये ऍड करणार. आणि असेट वाढणे आपला प्रॉफिट आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. आता क्लोजिंग स्टॉक हे ऍडजस्टमेंट आपल्याला 100% पेपरमध्ये विचारणार. सगळ्या ऍडजस्टमेंटची गॅरंटी नाही, पण ही ऍडजस्टमेंट विचारणार. आणि ही क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेला माल म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. तर हा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा शो करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट शो करायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. साधी सिंपल आहे. शो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, शो बॅलन्स शीट असेट्स आहेत. आता काही वेळेस या क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत आपल्याला 2 अमाऊंट दिलेले असतात, तर त्याची एक नोट मी या ठिकाणी दिलेली आहे बघा.
समजा जर प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस, काय सांगतो मी, कॉस्ट प्राइस दिलेली आहे, कॉस्ट प्राइस आहे आणि मार्केट प्राइस सुद्धा आहे, कॉस्ट प्राइस आहे आणि मार्केट प्राइस सुद्धा असेल, तर बघा इथं कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस अशा दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या असतील तर या दोनपैकी जी अमाऊंट कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून गृहीत धरावी. फॉर एक्झाम्पल, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ₹12,000 अँड मार्केट प्राइस ₹17,000. म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 12,000 आणि मार्केट प्राइस आहे 17,000. तर या ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे ती ₹12,000 गृहीत धरणार, कारण की 17 आणि 12 मधली जी अमाऊंट कमी असेल ती गृहीत धरणार. तर 12,000 क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट गृहीत धरणार आणि ती ₹12,000 जी आहे ती आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला घेणार आहोत. आय होप तुम्हाला ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट समजलेली आहे. पुढे ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या समजून सांगायच्यात. बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काही वेळेस काय दिलं जातं, प्रॉव्हिडंट फंड दिलेले असतात. आता प्रॉव्हिडंट फंडशी संदर्भातल्या 4 गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्यात. जर बघा मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. जर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असा शब्द असेल ट्रायल बॅलन्समध्ये आणि अमाऊंट ही डेबिट बॅलन्समध्ये असेल, म्हणजे डेबिट कॉलममध्ये असेल, डेबिट बॅलन्स असेल, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जर असा आयटम असेल ट्रायल बॅलन्सला, इन्व्हेस्टमेंट ऑन प्रॉव्हिडंट फंड आणि डेबिट बॅलन्स दिलेला असेल, डेबिट कॉलममध्ये त्याची अमाऊंट असेल. मी तुम्हाला सांगितलं डेबिट बॅलन्स असेट किंवा एक्सपेन्सेस. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन डेबिट बॅलन्स, एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आणि प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट ऑन प्रॉव्हिडंट फंड असेल तर त्याचा डेबिट बॅलन्स असेल तर तो बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा. प्रॉव्हिडंट फंड नुसता शब्द आणि बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे, तर क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी किंवा इन्कम असतो. मग क्रेडिट बॅलन्स जर असेल प्रॉव्हिडंट फंडचा तर तो शो करायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि प्रॉव्हिडंट फंड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड असेल आणि बॅलन्स क्रेडिट असेल तर तो पोस्टेड जो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड लिहिलाय ना, तर त्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये ऍड करायचा तो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन प्रॉव्हिडंट फंड. तर हे थोडंसं IMP होतं प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत. आता एक आयटम आहे ट्रायल बॅलन्सला की ज्याच्याविषयी थोडंसं कन्फ्युजन असतं, तो म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस. तो म्हणजे काय, ट्रेड एक्सपेन्सेस. बघा ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस हा अमाऊंट दिलेली असते किंवा हा एक्सपेन्सेस दिलेला असतो. जर ट्रायल बॅलन्समध्ये जनरल एक्सपेन्सेस, बघा कोणकोणते एक्सपेन्सेस सांगतो मी, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस 4 सांगितल्यात. जनरल, ऑफिस, सन्ड्री आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील आणि यासोबत ट्रेड एक्सपेन्सेस सुद्धा दिलेला असेल, तर अशा वेळेस हा ट्रेड एक्सपेन्सेस आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा. कुठं दाखवायचा, ट्रेडिंगच्या डेबिट साईडला दाखवायचा. कधी, ज्या वेळेस ऑफिस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा कोणता अजून चौथा सांगितलं मी, जनरल एक्सपेन्सेस हे दिलेले असतील आणि ट्रेड एक्सपेन्सेस सुद्धा असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणे. आणि जर समजा हा जनरल एक्सपेन्सेस दिलेला नाही ट्रायल बॅलन्समध्ये, ऑफिस एक्सपेन्सेस नाही, सन्ड्री एक्सपेन्सेस नाही किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस नाही, या 4 पैकी एकही एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्सला दिलेला नाही, पण ट्रेड एक्सपेन्सेस हाच एक्सपेन्सेस फक्त दाखवलेला असेल, तर अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे असं गृहीत धरून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा. लक्षात घ्या काय सांगतोय, हे इथं फसण्याची शक्यता जास्त असते आपली. ट्रेड एक्सपेन्सेस दिला आणि त्याच्यासोबत वरीलपैकी कोणताही म्हणजे जनरल एक्सपेन्सेस दिला असेल, मिसलिनियस, सन्ड्री किंवा ऑफिस एक्सपेन्सेस यापैकी एक जरी आयटम असेल तर अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहिणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रेड एक्सपेन्सेस दिलेला आहे ट्रायल बॅलन्सला पण वरीलपैकी एकही एक्सपेन्सेस दिलेला नाही, तर अशा वेळेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आय होप या सर्व ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता जर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलेला असाल तर तुमच्यासाठी गिफ्ट, जे परीक्षेला 5 ॲडजस्टमेंट कंपल्सरी 100% विचारल्या जाणार आहेत त्या लिहून घ्या. फर्स्ट म्हणजे क्लोजिंग स्टॉक, ही ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये असणारच. दुसरी डेप्रिशिएशन ऑन असेट, डेप्रिसिएशन ऑन
असेट ही एक ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये असणार. तिसरी बॅड डेट्स अँड RDD ऑन डेटर्स ही एक ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. चौथी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस ही एक ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये असणार म्हणजे असणारच. आणि पाचवी आउटस्टँडिंग इन्कम ऑब्लिक प्री रिसिव्ड इन्कम. आणि एक बोनस घ्या, कॅपिटल ॲडजस्टमेंट मी ज्या सांगितल्यात ना, कॅपिटल ॲडजस्टमेंट एक 4-5 कॅपिटल ॲडजस्टमेंट होत्या, त्यापैकी एक 100% विचारली जाईल. तर या ज्या ॲडजस्टमेंट आहेत मोस्ट IMP तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून या मोस्ट IMP ॲडजस्टमेंट असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे शिकलो ते तुम्हाला जर लक्षात आलेलं असेल, समजलेलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत नोंदवा. आज पुरतं इथंच थांबूया. सर्वांना बाय.